ब्लेसिंग्स लिहित खूप गोष्टी अशा होत्या ना की ज्या माहीतच नव्हत्या की या आपल्या आयुष्यामध्ये ऍज अ ब्लेसिंगच आहेत. आपण त्याला खूप ग्रांटेड घेत होतो की हे तर कॉमन वस्तू आहेत, किंवा या कुठल्या व्यक्ती आहेत, किंवा कुठल्या व्यक्ती आपल्याला विचारतात किंवा काही आणतात, किंवा कधी कुठे गेल्यावर आपल्याला पार्टी देतात किंवा काही गिफ्ट देतात. तर हे सगळं ना त्या सगळ्याकडे बघायचा दृष्टिकोनच बदलून गेला की हे सगळं गिफ्ट आहे. आपल्याला एखादी छोटी छोटी वस्तू पण जी आपल्याला मिळते ना, ती याच अ गिफ्ट आहे. जी आपल्या घरात सुद्धा जे आहे ते किती जणांकडे त्या वस्तू नसतील सुद्धा, तर त्या पण वस्तू आपल्याकडे याच अ गिफ्टच आहे. त्यामुळे ब्लेसिंग लिहिताना मला खूपच आनंद झाला आणि रोज आठवून अजून मजा येते की अरे हे पण आहे माझ्याकडे, हे पण आहे माझ्याकडे. आणि छोट्या छोट्या वाव. ज्या दुसऱ्या तक्रारी होत्या ना, कंप्लेंट्स होत्या ना, त्या सगळ्या आता बंदच झाल्या आहेत. वाव. थँक्यू सो मच मॅम. येस, मॅजिशियन, मॅजिक डस्ट, मॅजिक डस्ट. जे पण रिझल्ट शेअर करतील ना त्यांना मॅजिक डस्ट आपण शिफ्ट करायची. का करायची? की मॅजिक डस्ट आपण इतरांना देतो तेव्हा परत ती आपल्याकडे रिवर्स येते की नाही? येते. आणि आपण आपला एक्सपिरियन्स शेअर करतो म्हणजे आपला पण कॉन्फिडन्स वाढतो. जेव्हा आपण हे लिहितो, ग्रॅटिट्यूड लिहायला चालू करतो बघा, त्यावेळेला ना तुमचं एक एनर्जी जी असते ना ती शिफ्ट होते. किती लोकांनी फील केलं? एक गुड एनर्जी मध्ये आपण त्या काळापुरतं जातो. म्हणजे आपली एनर्जी जी आहे ना ती बूम व्हायला लागते कुठेतरी. आणि असं वाटतं की त्यावेळेला असं बाकीचं सगळं विसरून जातो आपण. काही गोष्टी असेल आपल्या डोक्यामध्ये किंवा काय जे असेल त्या वेळेला, तर त्या जेव्हा आपण लिहायला घेतो त्या हातामध्ये असं आपल्याला एकदम छान छान वाटायला लागतं. मग आपल्याला एक एक 10 लिहायचे असतात पण 8 नंतर भरपूर लागतं. असं किती जणांना झालं? 10 लिहायचे असतात पण अक्षरशः तुमच्याकडं एखादे प्लांट्स असेल, झाडं असेल, इतकं काय काय दिसायला लागतं ना तुमच्या समोर. आता या महिन्याभरात काय काय येईल ना, त्याची तुमची एनर्जी बघा की तुम्हाला हे पण वाटेल ब्लेसिंग आहे, ते पण वाटेल ब्लेसिंग आहे. आणि जेवढे आपण काउंट युअर ब्लेसिंग करणार तेवढं आपण आहे ना एक संपन्न समृद्ध असल्यासारखं वाटणार आहे. यस. संपन्न समृद्ध माहिती ना सगळ्यांना? तसं तुम्हाला वाटणार. येस पूजा मॅडम? मी रोजचे डेलीचे 100 लिहिते. वाव. व्हेरी गुड. डेलीचे जर तुम्ही 100 करत असाल ना तर तुम्ही मॅजिक रेल मध्ये लगेच पोहोचणार. त्याचं कारण काय आहे? रेल ऑफ मॅजिक मध्ये लगेच पोहोचणार त्याचं कारण काय आहे की जेव्हा आपण 100 रोंडाने सांगितले 10 लिहायला, 10ची एनर्जी काय आहे? आणि जर 100 लिहायला लागलो आपण, तर मी पण भरपूर वेळेस ट्राय केलंय, 100 लिहून काढलेले आहेत. छोट्या छोट्या वस्तू अगदी घरातल्या, मग ते आपल्या मेकअपच्या सामानातल्या असू द्या किंवा आपल्या अगदी शॅम्पू असू द्या, कोलगेट असू द्या, ब्रश असू द्या, अशा खूप गोष्टी आहे की ज्या आपण म्हणजे डेली बेसिसवर आपण लिहू शकतो. आणि जशी जशी प्रॅक्टिस करतो ना तसं आपल्याला असं भरलेलं वाटतं सगळं. म्हणजे भरभराट वाटायला लागती. आणि असं कमतरतेबद्दल तर आपली जाणीवच राहत नाही किंवा ह्या गोष्टी नाही तर काय होतं, आपलं सगळं व्यवस्थित चालू आहे ना, अचानक जर मिक्सर खराब झालं, अचानक जर ती एखादी वस्तू आपल्याकडे ती नाहीये इमिजिएटली, तर आपलं फोकस सगळा तिथे जातो की नाही माझ्याकडे ही गोष्ट नाही, मला हे पाहिजे होतं असं होतं. पण ज्यावेळेस आपण काउंट युअर ब्लेसिंग करत होतो, ही तुम्ही चालू चालू पण मध्ये करू शकता ही प्रॅक्टिस. असं नाही की तुम्हाला लिहितच बसायचंय. तर चालू चालू जसं आपण घेतोय, इव्हन इतकी प्रॅक्टिस करायला लागा की आपण हे करतोय, आपली सांडशे आहे, चमचा आहे, पक्कड आहे, तवा आहे, त्याला सुद्धा थँक्यू बोलायची प्रॅक्टिस करा. बघा ती जर एक गोष्ट तुमच्याकडे मिसिंग झाली, पक्कड आहे आपण भांड पकडतो त्याने, ती मिसिंग झाली तर किती फजिती होती. होती की नाही? तुमचा एखादा चमचा आहे भाजी करायचा, तुमचा तोच हातात बसतो. किती लोकांना, किती लेडीजला असं माहिती की आपलं पोलपाट लाटणं जे आहे ना तेच आपल्यासाठी असं परफेक्ट आहे. इतरांच्या घरी किंवा आपण कुठं तरी वेगळ्या ठिकाणी केलं तर आपल्याला ते कम्फर्टेबल नाही वाटत. नाही वाटत ना? का नाही वाटत? येस. कारण आपली कुठेतरी त्या गोष्टीसोबत अटॅचमेंट जुळलेली असते ना. आपण म्हणतो ना, नाही मला माझ्याच याच्याने बरं, ती गोष्ट भली जुनी असू द्या, ती गोष्टी कशी असू द्या, कारण आपली आणि त्याची अटॅचमेंट जी आहे ना ती एक, तर ती बॉन्डिंग खूप छान झाली असेल. त्यामुळे आपल्याला कळत न कळत आपल्याला माहित नाही की ती आपल्याचा एक, आपल्या एनर्जीची ती गोष्ट पार्ट आहे. आपल्या एनर्जीचं ती गोष्ट पार्ट आहे. आलं लक्षात? तसंच जे पण लोक आपल्याला भेटताय आता सध्या आपल्या कनेक्टिव्हिटी मध्ये, जे लोक आहे, मग ते फ्रेंड सर्कल, फॅमिलीमध्ये ओळखीचे लोक, म्हणजे एक मोठं जग आहे, बरोबर आहे? त्याच्यामध्ये करोडो लोक आहेत, पण करोडो लोक आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे का? नाही. पण आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये 100, 200, 300 लोक जवळपास आहे असं समजूया आपण सगळ्यांच्या, आहे ना? त्याच्यापेक्षा जास्तही असतील. सोशल मीडियामध्ये त्याच्यापेक्षा जास्तही भरपूर आहे. पण असे जेवढे आपले बोटावर मोजणे इतके तेवढे लोक आहेत. मग ते एकमेकांना जे कनेक्ट आहे ना ते आपलं एक वर्ड बनतं. आणि त्या वर्डच्या रिलेटेड त्या गोष्टी होत असतात, त्या घटना होत असतात. मग त्याच्याकडून आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी त्या लोकांकडनं हेल्प होतात. मग आपल्याला जे दिसतंय डोळ्यांनी किंवा आपल्याला ज्या
त्या गोष्टी ते लोक आहेत त्यांच्याबद्दल ह्या याच्यामध्ये आपल्याला डेली प्रॅक्टिस करायची आहे थँक्यूची, है ना. डेली प्रॅक्टिस करायची ग्रॅटिट्यूडची. यस, सगळे रेडी आहात आजच्या लेसन साठी? हो मॅडम, काल तुम्ही दगड सांगितला होता ना, हा, आणलाय हा? आणला का? व्हेरी गुड. हो. हा, फोटो टाका नंतर ग्रुपवर. आज टाकूयात आपण सगळ्यांच्या मॅजिक रॉकचे फोटो. येस. येस येस मॅडम. येस, मस्त अशी आजची पण प्रॅक्टिस आहे. आता आपण काल शिकलो की आपला दिवस सुरू करायचा आहे ग्रॅटिट्यूडनी, है ना. सकाळ सुरू करायची आणि मग आपण जर सकाळ सुरू केली ग्रॅटिट्यूडनी तर आपल्याला दिवस पण संपवावा लागेल ग्रॅटिट्यूडनी, है ना. सकाळ करूनच फायदा नाही की जे किती लोकांना, किती जण मान्य करतात शेवट आणि सुरुवात खूप महत्वाचा असतो कुठल्याही गोष्टीचा, है ना. एक सुरुवात असती आणि एक शेवट असतो. आपण बघतो बऱ्याच वेळेस काही पण करतो म्हणजे असं समजा केक बनवायचा आहे आपल्याला, तर एक सुरुवात असती आणि एक शेवट जे असते टॉपिंग, की ज्याला आपण हे करतो. केक किती पण स्वादिष्ट असतो पण तो डेकोरेटेड आणि त्याचं जे डिझाईन झाल्याशिवाय तो चांगला दिसत नाही, कारण दिसणं पण तितकं महत्व. सेम आपला जो दिवस आहे तो आपल्याला काय करायचं, आता आपली सुरुवात तर आपण शिकलो की आपल्याला ग्रेटफुलनी करायची आहे. तर आता आपल्याला आपला दिवस पण संपवायचा आहे का ग्रॅटिट्यूडने, ती प्रॅक्टिस शिकणार. आणि ही प्रॅक्टिस आहे ना अक्षरशः खूप सुंदर अशी प्रॅक्टिस आहे. आपला दिवस म्हणजे ती आपली लाईफच चेंज करणार दिवस आहे. आणि त्या माइंडसेटने आपण त्या स्टेट लेवलला झोपायची जेव्हा प्रॅक्टिस करतो ग्रेटफुलनेस मध्ये, की त्याने करून आपला उद्या येणारे त्याचं प्लॅनिंग आहे, उद्याच्या दिवसाचं प्लॅनिंग करतो. आणि रॉक रॉक माहिती म्हणजे दगड म्हणजे काय, की आपल्याला माहिती की एनर्जी आहे सगळ्या ह्याच्यात. आणि हे अर्थ एलिमेंट आहे. अर्थ एलिमेंट मधून आपल्याला माहिती की सगळं काही जे आपल्याला मिळालं ते पृथ्वी तत्वापासून मिळालं. हे पृथ्वी तत्वापासून आहे. जलतत्व याच्यात कनेक्ट आहे आणि सगळ्या गोष्टी याच्यात कनेक्टेड आहे ब्रह्मांडामधल्या. मग आपण एखाद्या मूर्तीची पूजा करतो, त्याच्यात पूजा करून मंत्र म्हणून वगैरे ती जर सिद्ध होऊ शकते, तर आपला जो दगड आहे, आपल्याकडे मॅजिक रॉक आहे, तो पण आपल्याला सिद्ध करायचा आहे. आपल्याला त्याच्यामध्ये ऊर्जा भरायची आणि आपलंच रिफ्लेक्शन त्यातमध्ये बनवायचंय. असं तुमचं मॅजिक रॉक बनणार ना 30 दिवसात जर तुम्ही प्रॅक्टिस केली, तर ते तुमचे काम करायला लागेल फटाफट. आपण याच्यावर शेवटी बोलूया. येस. तर पूजा मॅडम, आपलं पीडीएफ ओपन करायचंय आजचा जो आहे, की तुम्हाला एक फ्रेंड म्हणा, एक जिवलग मित्र म्हणा, किंवा एक तुम्हाला नाही का वेल विशर म्हणा, तुम्ही काही तुमच्या मॅजिक रॉकचं तुम्ही नाव ठेवू शकता. तुम्ही एक त्याला बॉन्डिंग बनवू शकता. जेवढी तुम्ही एनर्जी देणार आहे ना तेवढा तो बॉन्डिंग करणार तुमच्यासोबत. आपल्याला कधी वाटलं नसल की एक दगड आयुष्यात फरक करू शकतो का, किंवा एक दगड पण मॅजिक बनवू शकतो का. इथं दिसतंय तुम्हाला की एक दगड ठेवलाय आणि त्याच्यामधून मॅजिक आहे, वॉच आहे, घड्याळ आहे आणि त्या अशा ठिकाणी ठेवलेलं दिसतंय की आपण जसं रात्री झोपतो अलार्म क्लॉक दिसते ना, आणि नाईट लॅम्प दिसतोय, म्हणजे हा झोपण्याच्या ठिकाणी आपल्याला हा दगड ठेवायचा आहे. म्हणजे आपल्या बेड पण दिसतंय, उषा पण दिसतंय, म्हणजे आपल्याला ह्या नाईटची प्रॅक्टिस आहे या चित्रामधून दिसतंय. एवढं कळालं सगळ्यांना? येस. म्हणजे नाईट लॅम्प बंद होणार, आपण प्रॅक्टिस करणार आणि आपल्या सोबत ते मॅजिक वर्क रात्रभर करत बसणार. येस. तर पुढे जाऊया, समजून घेऊया. अगदी मनापासून एका ठिकाणी बसून जा शांतपणे. तुमचे सगळे कामं होणार आहे, तुम्ही असताना होणार आहे, तुम्ही नसताना होणार आहे. काही त्याचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही विचार करा की फक्त मला या फ्लो मध्ये राहायचंय. आजचा दिवस माझ्यासाठी, आजचा लेसन माझ्यासाठी आहे. मॅजिक बुक माझ्यासाठी आलेले आहे, सुनीता मॅडम माझ्यासाठी बोलताय, हे झूम माझ्यासाठी चालू आहे, वायफाय माझ्यासाठी चालू आहे. हे विचार करा की सगळं ब्रह्मांड आहे ना माझ्यासाठी रिअरेंज होते, माझ्या आयुष्य चांगलं होण्यासाठी, डे बाय डे बेहतर होण्यासाठी, है ना. तर आजचा दिवस जो आहे ना तो माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार. एक स्वतःला खाली करून पीसफुल रित्या बसून जा. सगळे रेडी आहेत? येस. हो. दीर्घ श्वास घ्यायचा सगळ्यात पहिले सगळ्यांनी असा. डीप ब्रिदिंग घ्या. स्वतः बॉडी माइंड सोल अलाइनमेंट आणा. येस. डीप ब्रिदिंग. येस. हातांना घासा, जोर जोरात, जोरदार घासा. फास्ट फास्ट गरम झाले पाहिजे, गरम 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 गरम. आणि मस्त ती ऊर्जा पूर्ण चेहऱ्याला, डोळ्याला, मानेला लावायची. वाव. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. आजच्या दिवसाला खूप खूप धन्यवाद द्यायचे. थँक्यू. थँक्यू. माता पित्याला धन्यवाद द्यायचे, गुरूंना धन्यवाद द्यायचे. यस. आपल्या बॉडीला धन्यवाद द्यायचे, घराला धन्यवाद द्यायचे. यस. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि जे काही मला मार्ग दाखवणार युनिव्हर्सल, मी त्या रस्त्यावर चालणार आहे. माझं आयुष्य जे आहे खूप सुंदर सोनेरी मॅजिकल होणार आहे असं स्वतःला म्हणायचंय. थँक्यू. येस पूजा मॅम, सुरू करूया आपण. दूसरा दिन, जादुई पत्थर। अपनी वर्तमान नियामतों पर विचार करें।
जो हर इंसान के पास भरपूर है, न कि अपने अतीत के दुर्भाग्यों पर जो सभी लोगों के पास थोड़े हैं। चार्ल्स डिकेन्स, लेखक। येस, मग आता आपल्या वर्तमानमध्ये काय आहे ना, आपण जसं काल शिकलोय तर आपल्याकडं बघा तुम्ही आहे ना, आता आता सध्या आपण सगळ्यांची आपापली कंडिशन घ्या आणि जे काही तुमचे थोडेफार तुमचे ब्रेकडाऊन चालू असतील, जे काही असतील ब्रेकडाऊन, फॉर एक्झाम्पल हेल्थ मध्ये असेल, कोणाशी तुमचं पटत नसेल, रिलेशनशिप मध्ये असेल, काही पैशाची अडचण असेल, हे सगळे ब्रेकडाऊन जर तुम्ही मोजले आता सध्या तर 5च्या वर नाही निघणार, फार तर फार 10च्या वर नाही निघणार. पण आता जसं पूजा मॅडम म्हटली, मी म्हटले की आम्ही 100 काउंटी ब्लेसिंग काढतो, तर ब्लेसिंग तुम्हाला खूप जास्त निघणार. म्हणजे वर्तमानमध्ये जरी तुम्ही आता निवडायला बसले तर तुमच्याकडं ब्लेसिंग खूप जास्त आहे आणि जे दुर्भाग्य म्हणता तुम्ही, ज्याला तुम्ही अडकून पडले, ज्याला लेट गो करत नाही, ते खूप थोडं आहे. हे मात्र आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. येस. इन अभ्यासों को करते समय आपको शुरुआत में लगातार कई दिनों तक एकाग्र होना होता है, ताकि कृतज्ञता एक आदत बन जाए। जो भी चीज कृतज्ञ होने की याद दिलाती है, वह कृतज्ञता के साथ आपके जीवन को सोने में बदल देती है। और यह जादुई अभ्यास ठीक इसी के बारे में है। आता समजून घ्यायचं काय माहिती का, तर ही खरं हे एवढं मोठं मॅजिक आहे, एवढं मोठं ब्रह्मांडामध्ये आहे, एवढ्या लोकांचं आयुष्य बदललेलं आहे. पण ते का आहे, कशामुळे आहे, तर याचं कृतज्ञता आहे मान्य आहे, सगळ्या गोष्टी आहे मान्य आहे, मॅजिक आहे मान्य आहे. पण याला आहे ना, तुम्हाला स्वतःला एकाग्र व्हावं लागणार, तुम्हाला कुठंतरी आहे ना सरेंडर व्हावं लागणार आहे, तुम्हाला कुठेतरी मान्य करावं लागणार की येस, मला इथून माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची, आय एम रेडी. तुम्हाला म्हणावं लागेल की मला भरोसा आहे, मला माझा विश्वास आहे की मी माझं आयुष्य ह्या प्रॅक्टिसने बदलणार आहे. कारण हे पुस्तक तर सगळ्या सगळ्या गोष्टी याच्यात आहे दिलेल्या, जसं भगवद्गीतामध्ये सगळं आहे, पण आपण इम्प्लिमेंट किती करतो ना. आणि आपल्या आयुष्यात जर आपल्याला सोन्यासारखं जर बदलायचं असेल तर या अभ्यास आपल्याला शिकावं लागणार आहे आणि याची प्रॅक्टिस करावं लागणार. त्यासाठी आपल्याला आपल्याला त्याच्यामध्ये झोकून टाकावं लागणार स्वतः. जोपर्यंत आपण नाही ना इन्व्हॉल्व होत नाही पूर्णपणे, तोपर्यंत ते मॅजिक तुम्हाला तितक्या प्रमाणात नाही मिळणार. येस. ली ब्रोअर ने द सीक्रेट फिल्म और पुस्तक में कृतज्ञता पत्थर का अभ्यास बताया था। उन्होंने हमें यह प्रसंग बताया कि एक पिता ने अपने मरणासन्न बेटे के स्वास्थ्य की खातिर कृतज्ञ होने के लिए कृतज्ञता पत्थर का इस्तेमाल किया, और इसके बाद चमत्कारिक रूप से उसका बेटा ठीक हो गया। तब से कृतज्ञता पत्थर को संसार के बहुत से लोगों ने सफलतापूर्वक आजमाया है, और इसकी बदौलत पैसा, उपचार व प्रसन्नता पाई है। Yes, आपण सिक्रेट मूवी बघितली सगळ्यांनी किंवा सिक्रेट बुक वाचला आहे, त्याच्यामध्ये एका व्यक्तीने अनुभव सांगितलेला आहे की तो काय करायचा आता होता की त्याच्याकडे एक दगड घ्यायचा, तो कंटिन्यू तो दगड सोबत ठेवायचा आणि त्या दगडाला वेळ मिळेल किंवा काही जरी चांगलं त्याच्यासोबत होतंय, कोणी बोललं, तेव्हा त्या दगडाला तो थँक्यू म्हणायचा दिवसभर. रात्री तो दगड त्याच्या डेस्कवर ठेवायचा आणि असंच त्याचा मित्र येतो आणि त्याच्या खिशातून तो दगड पडतो. मग दगड पडल्यानंतर मित्र म्हणतो, अरे काय दगड, काय कशाला खिशात ठेवले, आपण म्हणतो ना असं एखादा मित्र, हे काय तुझ्याकडं नवीन, तर हा दगड. तर तो त्या हा दगडाचे जे अनुभव आले त्याला शेअर करतो की हा दगड जेव्हापासून माझ्याकडे आहे ना तेव्हापासून माझं चांगलंच होतंय. तर तो मग तो असं पण होऊ शकतं, मग तो थोडासा विचार करतो आणि त्याच्यानंतर गेल्यानंतर त्याला ईमेल पाठवतो आणि म्हणतो की माझ्यासाठी तू असे 2-3 दगड पाठवू शकतो का प्लीज. माझ्या मुलाची ना एक नाईलाज बिमारी झाली, नाईलाज म्हणजे त्याला काही इलाज नाही आणि तो खूपच अशा मरण्याच्या अवस्थेत आहे आणि तू तो दगड पाठवतो का. तर तो म्हणतो हो नक्कीच. मग त्याला माहितीये की हा दगड मी कसा आणलेला आहे, का नदीच्या किनारी, मग त्याला खास प्रकारचं त्याच्यातून नॉर्मल दगडातून खास असे. मग तो नदीच्या किनारी जातो आणि तिथून आहे ना चुनून चुनून म्हणजे चांगले चांगले असे ते आकर्षक असे म्हणजे स्मूथ असे दगड शोधतो आणि त्याला एक दगड, खूप सारे दगड त्याला पाठवून देतो, पार्सल त्याला पाठवून देतो. मग त्याच्या 3-4 आठवड्यानंतर त्याचा ईमेल येतो आणि तो मित्राला म्हणतो की थँक्यू, तू तो दगड दिला ना, माझा मुलगा अगदी पूर्णपणे स्वस्थ झाला आणि तो मरणाच्या दारातून परत वापस आलाय आणि खूप सुंदर झालं. तुला माहितीये आम्ही काय केलं, ते उरलेल्या दगडांचं आम्ही एक चॅरिटी केली आणि एक एक $2-2 ते दगड विकले आणि तो सगळा पैसा चॅरिटीला दिला. म्हणजे त्यांनी तो स्वतः तर केलंच पण इतरांना पण ते मॅजिक सांगितलं आणि लोकांनी विकत पण ते दगड घेतली. एक एक $2-2, $3-3, $5-5 ते लोकांनी दगड. आणि त्या घटनेनंतर इतक्या लोकांनी त्याचे रिझल्ट बघितले वेबसाईटवर किंवा पुस्तकामध्ये
किंवा याच्यावर तुम्ही बघितलं खूप लोकांच्या सक्सेस स्टोरी, हे मॅजिक रॉक त्याला नाव देण्यात आलं. आणि हा मॅजिक रॉक म्हणजे ऐसानमन पत्थर, याला इंग्लिश मधून मराठीमधून आपण मॅजिक रॉक म्हणू शकतो, किंवा तुम्ही जादूचा दगड म्हणू शकता, किंवा त्याला एखादा जादू काही तुम्ही नाव देऊ शकता. येस. सबसे पहले तो एक पत्थर खोजे। यह इतना छोटा होना चाहिए कि आपकी हथेली में समा जाए और आप इसे अपनी मुट्ठी में बंद कर सके। चिकना पत्थर चुने जिसके कोने नुकीले ना हो, जिसका वजन ज्यादा ना हो और जिसे हाथ में थामने पर आपको वाकई अच्छा महसूस हो। आता आपल्याला काय करायचंय, सगळ्यात पहिले आपल्याला आता मागचं मॅजिक बुक केलं त्यांच्याकडे असेल ऑलरेडी, ते अजून पण एक दगड आणू शकता की कुठं बाहेर न्यायला न्यायचं आहे, किंवा एक घरी आहे, किंवा एक पर्स मध्ये ठेवायचा, तर तुम्ही ऍड करू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला काय करायचं, एखादा स्पेशल ठिकाणी जसं नदी असेल, तलाव असेल, तिथं दगड मिळता, नाहीतर ते फिशपॉटचे शॉप वगैरे असतात ना, तिथं पण असे छान कलरचे किंवा असे गुळगुळीत छोटे छोटे दगड मिळतात, जे आपण ठेवतो डेकोरेशनला घरामध्ये, बघितलं असेल तुम्ही काही जणांच्या. ते तसे पण दगड मिळतात. तर तुम्हाला काय करायचं, एक छोटासा दगड घ्यायचा आहे, 2-4 दगड तुम्हाला घ्यायचे, आणि त्याच्यापैकी तुम्हाला असं फील होतंय ना, त्याला हातात घेऊन छान फील होतंय, तर तो दगड तुमच्या हातामध्ये घ्यायचा आणि त्याची एनर्जी फील, मला 3-4 दगड आहे असं फील करून बघायचं तो कोणता गुळगुळी छान वाटतोय, आणि त्याचं एक सिलेक्शन करायचंय, आणि हा माझा मॅजिक रॉक, ज्याची एनर्जी तुम्हाला फील होईल तो तुमच्याकडे, तुम्ही मॅजिक रॉक म्हणून त्याला मस्त स्वच्छ धुवून पुसून तो तुमच्याकडे घ्यायचा आहे. यदि आपके घर के आसपास बगीचा हो तो आप उसमें से जादुई पत्थर खोज सकते हैं, या फिर नदी, समुद्र या तालाब के किनारे या फिर पार्क से ऐसा पत्थर चुन सकते हैं। यदि इससे भी आपका काम न बने तो अपने पड़ोसियों, परिवार वालों या मित्रों से आग्रह करें। हो सकता है आपके पास पहले से ही कोई कीमती पत्थर हो जिसका इस्तेमाल आप जादुई पत्थर के रूप में कर सकते हैं। येस. आता आपण हा शोधायचा, तर कुठेही आजकाल दगड काय मिळणं हे नाही, त्याला काही आपल्याला पैसे द्यायची अशीच गरज नाही. तुम्हाला जर असं तुम्ही एनर्जी फील करता, तुमच्या तुमच्या समोर येईल ती गोष्ट. म्हणजे कितीतरी जणांना आहे माहिती, मला मला इतका सुंदर माझा आहे ना, हा दिसत असेल तुम्हाला कॅमेरामध्ये, तर खूप सुंदर असा आहे, त्याला म्हणजे त्याची डिझाईन पण, आणि हा सिंपल असा वाळूमध्ये मिळालेला आहे. आणि मी याला नंतर गुगलवर सर्च केलं, तर हा भरपूर कॉस्टली काहीतरी त्याचं नाव पण इवेल आहे, त्याचं कट करून पण हे करतात. म्हणजे खूप सुंदर पण आहे, आणि मला असं तो हातात घेतल्या घेतल्याच मला अशी एनर्जी पण खूप फील छान होती. म्हणजे आता तर आहे ना, झोपायसाठी काहीच वेळ लागत नाही, आणि पटकन अशी एनर्जी, जेव्हा पण असा मूड थोडा जरी हे झाला आणि त्याला असं पकडलं की लगे एनर्जी, तसं तुमचं आहे ना. कुठेही तुम्ही शोधा, गार्डन मध्ये, याच्यामध्ये सहसा वाळूच्या याच्यामध्ये किंवा नदी पाण्याच्या ठिकाणी खूप छान असे मिळतात. अजून एक माझ्याकडे रॉक आहे, तो खूप असा व्हाईट आहे, व्हाईट कलरचा आहे पूर्ण, आणि तो आहे ना खूप गुळगुळीत असा छान, तो मी यज्ञेशकडे दिला, माझ्या मुलाला दिलाय तो. आणि त्याला पण ही प्रॅक्टिस मी करायला सांगितली, तो पण ही प्रॅक्टिस करतोय, आणि त्याला पण खूप सुंदर त्याचे रिझल्ट आलेले. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता. माझ्या छोट्या मुलाला पण मी एक दिलेला आहे, आणि तो पण मला त्याचे किस्से सांगत असतो, त्याला कधी पण काही अडचण आली त्याला सांगितलंय की मॅजिक रॉक प्रॅक्टिस करायची. तर तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरला पण सांगून त्यांना पण एक एक मॅजिक रॉक देऊ शकता, आधी तुमचा अनुभव घेऊन. आणि कोणाकडे असला तर तुम्ही तोही घेऊ शकता, असं काही नाही, फक्त असं देवाचा वगैरे काही नाही का, एखादा असेल किंवा क्रिस्टल वगैरे ते नका घेऊ, कारण त्याचं प्रत्येकाचं वेगवेगळं महत्व आहे, त्याच्यामुळे नॉर्मल साधा असा दगडच पाहिजे. येस. जब आप जादुई पत्थर चुन ले तो इसे अपने सिरहाने के पास रख ले। यह ऐसी जगह होनी चाहिए जहां आप इसे सोने जाते वक्त निश्चित रूप से देखें। अगर जरूरी हो तो थोड़ी जगह खाली कर ले, ताकि जब आप सोने जाए तो अपने जादुई पत्थर को आसानी से देख सके। यदि आप अलार्म घड़ी का इस्तेमाल करते हैं तो पत्थर को अलार्म घड़ी के बगल में रख ले। आता नवीन नवीन कसं होतं, आपल्याला सवय नसती, मग आपण ते कुठंतरी ठेवून देतो, आणि मग तर काही मोबाईल नाही मिस कॉल घेऊन परत सापडायला आहे ना. मग आपल्याला नवीन नवीन सवय नसते, आपण कुठंतरी ठेवतो. माझं असं व्हायचं, मॅजिक रॉक कुठंतरी गेला, डब्यात गेला इकडे, मग मी काय केलं, इथं एखादा बोर्ड आहे ना, असा लाईटचं बोर्ड, किंवा त्याच्यावर एक ठिकाण केलं, तिथं आपल्याला झोपायचं अशाच ठिकाणी तो घ्यायचा आणि बेडच्या बाजूला ठेवायचा. मला सकाळी उठल्या उठल्या पण तो माझ्या हातात येतो लवकर, आणि झोपताना पण मी अगोदरच तिथं बेडच्या साईडला तो नेऊन ठेवत असते, की त्या अशी पडण्यासारखी जागा नाही, तिकडून त्याला ठेवत असते. मला आठवण येत असतं, मग मी त्याची प्रॅक्टिस सुरू करत असते. आणि दिवसभर पण आपल्याला दुपारी थोडंसं पडायचंय किंवा आहे, तर तो असा पटकन आपल्याला समोर दिसला पाहिजे, डेस्कवर वगैरे नाही का, आपल्याला असं कंटिन्यू आपल्या नजरेच्या समोर असतं, आपण त्याला कधी पण घेऊन हे प्रॅक्टिस त्याची करू शकतो. सुरुवातीला तुम्हाला रात्री करायची, पण हळूहळू तुम्ही त्याची प्रॅक्टिस कधीही वाढवू शकता. येस. आज रात जब आप सोने के लिए बिस्तर पर जाए
तो उससे ठीक पहले अपना जादुई पत्थर उठाए, उसे एक हाथ की हथेली में थामे और मुट्ठी बंद कर ले। दिन भर में हुई सारी अच्छी चीजों के बारे में विचार करे। फिर आज हुई सबसे अच्छी चीज के बारे में सोचे जिसके लिए आप कृतज्ञ है। फिर उस सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। इसके बाद जादुई पत्थर को बिस्तर के सिरहाने उसकी जगह पर दोबारा रख दे और बस काम खत्म। येस. आता इतकं सिंपल आणि छान मॅजिकल प्रॅक्टिस आहे माहिती का? काय करायचं, आधी आपल्याला जे पण आपले कामं पाहिजे आपलं असतं ना, झोपेच्या वेळेला केस व्यवस्थित पॅक करायचे, काही नाईट क्रीम लावायची, तुमची वॉशरूमला जायचं, हे सगळे कामं आधी निपटून घ्यायची. आणि अशी जी एंड पोझिशन आहे ती आपली झोपायची. नंतर आपल्याला उठायची गरज नसते पाहिजे. तुम्हाला कामं करायचे ते सगळे कामं तुम्ही व्यवस्थित करून घ्यायचं. आणि जसंही तुम्ही बेडवर पडायला जातात, तर तुम्ही पडल्या पडल्या पण करू शकता. सुरुवातीला बसून करा, कारण एकदम सवय नसती ना, तर पडल्या पडल्या आपलं ते प्रॅक्टिस बाजूला राहते, पण ते हातात घेतल्यावर असं होतं की लगेच झोपच लागून जाते. मला असं होतं. मग सुरुवातीला 1-2 मिनिटं बसायचंय जागेवर, असा हातात तो घ्यायचा आहे आपला मॅजिक रॉक, त्याच्याकडे बघायचंय आणि अशी मूठ बंद करायची, घट्ट मूठ करायची आहे. आणि दिवसभराला ना अनालिसिस करायचं. आता फॉर एक्झाम्पल, काल आज सकाळी मी उठले, मेडिटेशन केलं, एक्सरसाइज केलं, नंतर वाव किती छान ब्रेकफास्ट केला, दुपारच्या याच्यामध्ये लंचमध्ये खूप सुंदर होतं, नंतर 4 वाजता इकडं फिरायला गेले, आज पाऊस खूप छान पडला. जे जे तुम्हाला असं आठवलं ना ते लिहायचं. आणि त्याच्यातून एकच घटना निवडायची तुम्हाला, एक कुठली पण जी तुम्हाला आवडली. मग तुम्हाला एक घटना की खूप दिवसानंतर झाली, अरे आज तर त्या मैत्रिणीचा फोन आला आणि तिच्याशी बोलून खूप छान वाटलं, मग परत गोष्टी तिच्या आठवायच्या, त्याच्यात तुम्ही मग थँक्यू म्हणायचं. आणि म्हणायचं थँक्यू थँक्यू करत, आणि त्याला डीप मध्ये विचार करायचा त्याच घटनेला. फॉर एक्झाम्पल, तुम्ही खूप दिवसानंतर मूवीला गेला किंवा कुठं डोंगरावर फिरायला गेला, की ती तुम्हाला आवडली ना आजची घटना, मग ती हातात घ्यायची आणि तिला विचार करायचा, त्याला डीप व्हिज्युअलाइज करायचं, हे करायचं, आणि त्याच मनस्थितीमध्ये मग हळूहळू खाली पडायचं आणि झोपू द्यायचं. येस. तर सिंपल प्रॅक्टिस आहे. आणि असं ठेवायचं बाजूला, नंतर ठेवून द्यायचं. हातातही राहिला तरी आपोआप तुमच्या जात होतो बाजूला वगैरे, राहून तुमच्या तिथे बेडवरच राहतो. आणि तुमचं झालं. सिंपल प्रॅक्टिस आहे. येस. अगले 26 दिनों तक हर रात यही जादुई पत्थर अभ्यास दोहराए। सोने जाने से पहले दिन भर की घटनाओं के बारे में सोचे और उस दिन हुई सबसे अच्छी चीज खोजे। अपने जादुई पत्थर को हाथ में थामकर उस चीज के लिए अधिकतम कृतज्ञ हो और धन्यवाद कहे। पत्थर का इस्तेमाल करना बहुत ही सरल लग सकता है, लेकिन इस अभ्यास के साथ साथ आप पाएंगे कि आपके जीवन में जादुई चीजें होने लगी है। येस. मग आपण काय करायचंय, रात्री आपला आता पुढचे 26 दिवस आहे, तर ही न चुकता जेवढी आपली रोज प्रॅक्टिस होत जाईल, तेव्हा तेव्हा आपल्याला अजून चांगल्या चांगल्या आपल्या घटना आयुष्यात रोज व्हायला लागतील. कारण आपण काय शोधतोय, आपण चांगलं शोधतोय. आपण काय विचार करतो, चांगल्या गोष्टीला आपण एनर्जी देतोय. जसं मी आता काल रात्री मॅजिक रॉक घेतला आणि मग गेलं, वाव, मी फ्रुट्स घ्यायला गेले काल मार्केटमध्ये, मला खूप छान फ्रूट मिळाले, ज्या शेतकऱ्याकडून मी जे फ्रूट घेतले, पेरू घेतले, वाव किती छान ते पेरू होते. परत ड्रॅगन फ्रूट घेतले, जिलेबी आणली खूप दिवसांतर, ती खूप सुंदर होती, रसी होती. मग त्याला मी ते व्हिज्युअलाइज केलं, त्या प्रॅक्टिस केलं, थँक्यू. मग त्या फूडला पण एनर्जी दिल्या गेली सोबत. आणि ते सगळे खातील त्याला एनर्जी की थँक्यू, ही किती त्याची टेस्ट किती छान आहे, स्ट्रक्चर किती छान आहे, जो खाईल त्याला पण ते याच्यासारखे काम करो, त्याला पण म्हणजे नाही का एक प्रसाद सारखं ते मिळो. आणि त्याला खूप थँक्यू म्हटलं, ज्यांनी दिले त्यांना पण मॅजिक डस्ट केली, आणि थँक्यू थँक्यू करत त्याला झोपे गेले. मग प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला, आपण काय शोधतोय सगळ्या याच्यामध्ये, थँक्यू थँक्यू शोधतोय आणि चांगलं शोधतोय. मग आपले चांगले व्हायब्रेशन काय करतो, नाही सिंपल जरी झालं त्याच्यातून आपण एक शोधून काढतोय. जो पण दिवसभर त्याच्यातून आपण एक सार शोधून काढतोय आणि त्याला एक एनर्जी देतो. म्हणजे दुसऱ्या दिवशीचं क्रिएशन आहे ना, आपण एक सीड लावतोय की दुसऱ्या दिवशी पण त्याच्यापेक्षा अजून चांगलं आपल्यासाठी सरप्राईज मिळणार आहे. येस. जब आप दिन में हुई सबसे अच्छी चीज की तलाश करते हैं, तो आपको कई अच्छी चीजें मिलेंगी। अच्छी चीजें खोजने और फिर उनमें से सर्वश्रेष्ठ को चुनने की प्रक्रिया में आप दरअसल कई चीजों के बारे में सोचेंगे जिनके लिए आप कृतज्ञ महसूस कर सकते हैं। इसके अलावा इस अभ्यास से यह भी सुनिश्चित होगा कि आप हर रात कृतज्ञता के साथ सोएंगे और हर सुबह कृतज्ञ के साथ जागेंगे। आता सगळ्यात महत्वाचं आहे, दोन कालच्या आणि आजच्या प्रॅक्टिसने काय होतंय, आपण एक तर चांगल्या गोष्टी शोधतोय, चांगलं होतं, मग आपली ओपनिंग पण चांगली होती आणि क्लोजिंग पण चांगली होती. आलं लक्षात? आणि सगळ्यात महत्वाचं ओपनिंग आणि क्लोजिंग या गोष्टी आहे, म्हणजे एखाद्याची सुरुवात आणि शेवट. आपण बघतो की एखादा मूवी किती पण चांगला असू द्या, किती पण चांगली स्टोरी त्याची असू द्या, पण त्याची एक सुरुवात असते ना, ती आपल्याला आवडती म्हणून आपण तिथे टिकतो. आणि एंड आपण म्हणतो ना,
द हॅपी एंडिंग, अशा हॅपी एंडिंगची मूवी आपल्याला आवडतात. मग आपल्याला तीच एंडिंग जी असते ना आपण ती छान करतो, आणि आपण ज्या कृतज्ञतेच्या ग्रॅटिट्यूडने झोपायला सुरुवात करतो. तर तुम्ही फील केला असेल मागच्या ह्याच्यात पण, की आपण सकाळी उठल्यावर ना आपल्याला एकदम हलकं वाटायला लागतं, फील व्हायला लागतं की चला एकदम लाईट फील व्हायला लागतं, आणि पटकन आपल्याला आहे ना ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस पण आठवते. रात्रीचा रॉक प्रॅक्टिस केल्या ना तर दुसऱ्या दिवशी आपल्याला लगेच आपल्याला दिसायला लागतं आपल्या समोर बेड, उशी वगैरे ते सगळं आपोआप आपल्याला एक एक समोर हायलाइट व्हायला लागतं. येस. अपनी नियामतें गिनने और जादुई पत्थर के अभ्यास से यह सुनिश्चित हो जाएगा कि आप अपने दिन को कृतज्ञता की अवस्था में शुरू और खत्म करें। वास्तव में ये दोनों अभ्यास इतने शक्तिशाली है कि ये दोनों मिलकर कुछ ही महीनों में आपकी जिंदगी बदल देंगे। लेकिन इस पुस्तक को इस तरह तैयार किया गया है कि बहुत से जादुई अभ्यासों का माध्यम से आपका जीवन सचमुच तेजी से बदल जाएगा। चूंकि कृतज्ञता चुंबकीय है और कृतज्ञ होने के लिए अधिक चीजों को आकर्षित करती है, इसलिए 28 दिनों तक एकाग्र कृतज्ञता की बदौलत आपकी कृतज्ञता की चुंबकीय शक्ति गहन बन जाएगी। जब आपके पास कृतज्ञता की प्रबल चुंबकीय शक्ति होती है तो आप चुंबक की तरह अपने आप जादू से हर मनचाही और आवश्यक चीज को अपनी ओर आकर्षित करने लगते हैं। वाव, किती छान आणि सुंदर सांगितलेलं आहे बघा. ह्या दोनच प्रॅक्टिस आहे तिने सांगितलं महत्वाच्या, की जर आपण सुरुवात केलं की काही महिन्यामध्ये, काही आठवड्यामध्ये आपल्याला फरक कळेल की आपण काहीतरी बदललोय, आपल्यामध्ये काहीतरी चेंज झाले. जसं सातत्य आपल्या याच्यामध्ये येणार आहे. दोन, पण हे का तिने दोनच दिलं नाही, दोनच केलं नाही, याचे 28 दिवस का दिलेले आहे? म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडला वेळ लागतो, पटकन नवीन प्रॅक्टिस आपण घेत नाही. पण आपण एका फ्लो मध्ये जेव्हा राहतो की कृतज्ञाची प्रॅक्टिस आहे, वेगवेगळे धडे आहे, वेगवेगळे चॅप्टर आहे, 28 जेव्हा लगातार आहे, तेव्हा काय होतं, आपण एक मॅग्नेट बनायला होतो. म्हणजे हळूहळू आपण आहे ना आपल्या मॅग्नेट, आणि आपल्या इच्छा तिथं प्रोक्त होता सगळ्या मनासारखे आपल्याला हे पाहिजेत, मग आपण आहे ना एक मॅग्नेट बनतो. आणि मॅग्नेट काय करत असतो, आकर्षण तयार करत असतो. म्हणजे त्याला आपण बघतो की मॅग्नेट जसं आहे, आपण लोखंडाच्या जवळ नेलं किंवा लोखंडाचा चुरा पण असेल त्याला पटकन कॅच करत असतं, मग ती शक्ती जी असेल ती वाढत असते. तर आपली जी आहे ना आपल्याला जे पाहिजे आणि ती गोष्ट, त्याच्यामध्ये आपल्याला एक व्हायब्रेशन तयार करायचं, एक मॅग्नेट तयार करायचं. आणि ह्या प्रॅक्टिसने जसं जसं आपण स्वतः मॅग्नेट बनतो, तर त्या ब्रह्मांडातल्या त्याच गोष्टी ज्या आपल्याला पाहिजे त्या आपल्या आजूबाजूला अशा गोल 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 फिरत असतात, आणि त्या एकत्र यायला ह्या 28 दिवसाच्या प्रॅक्टिसनी मदत व्हायला लागते. आणि मग आपण ते आकर्षित करायला लागतो. आणि आपण कधी कधी असं पण विचार केला नसतो की अरे हे काम माझं इतक्या पटकन होईल, किंवा हे गोष्ट मला लवकर मिळेल. असा आपलं अट्रॅक्शन जे आहे ना ते फास्ट व्हायला लागतं. आपलं लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण जे म्हणतो की ते आपण इझिली आणि खूप एफर्टलेसली करायला लागतो. सगळी गोष्ट मजा तर त्याच्यात आहे की आपण एफर्टलेसली त्या गोष्टी मिळवू शकतो. येस. जादुई स्मरण। आज ही आने वाले कल के जादुई अभ्यास को पढ़े, क्योंकि इसके लिए आपको कुछ तस्वीरें इकट्ठी करनी होगी। आता आपलं उद्याचं. येस. जादुई अभ्यास क्रमांक 2, जादुई पत्थर। एक, जादुई अभ्यास क्रमांक 1, अपनी नियमतें गिने। 10 नियमतों की सूची बनाए के 1 से 3 तक के कदम दोहराए। लिखे कि आप क्यों कृतज्ञ हैं। अपनी सूची दोबारा पढ़े और हर नियामत के अंत में कहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। उस नियामत के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करें। 2, एक जादुई पत्थर खोजे और उसे अपने सिरहाने रख ले। 3, आज रात सोने से पहले जादुई पत्थर को हाथ में थामे और आज हुई सबसे अच्छी चीज के बारे में सोचे। 4, आज जो सबसे अच्छी चीज हुई उसके लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। 5, जादुई पत्थर के अभ्यास को अगले 26 दिनों तक हर रात दोहराए। 6, अगले दिन के जादुई अभ्यास को आज ही पढ़े। आता सगळ्यात महत्वाचं आहे, किती जणांना असं बेबी स्लीप सारखं झोपायचं, असं गाढ शांत जसं बाळ झोपतो ना लहानपणी, तसं किती लोकांना झोपायचं आहे, खरं रियालिटी मध्ये झोपायचं. त्यासाठी पण मॅजिक रॉक काम करणार आहे. आता ही प्रॅक्टिस जी आहे आपण आजच्या याच्यामध्ये शिकलो की आपल्याला दगड घ्यायचा आहे, सोबत ठेवायचं आणि त्याची प्रॅक्टिस करायची. सिंपल प्रॅक्टिस आहे, सगळ्यांना कळाली. पण याचं काय आहे, तुम्हाला सातत्य करणं गरजेचं आहे, याला एक फील करणं, याच्यात याच्यात तुमच्या भावना उतरवणं गरजेचं आहे. तर हे जेव्हा जसे आपण प्रॅक्टिस करायला लागू ना, तुम्ही विश्वास करणार नाही, तुमची झोप जी आहे ना इतकी सुंदर, म्हणजे तुम्ही 4 तास झोपा, 5 तास झोपा, पण इतकी सुंदर अशी, लहान बाळ कसं झोपतं ना
तशी तुम्हाला झोप लागायला लागणार. मागच्या शनिवारचं उदाहरण सांगते. मला झोपच येत नव्हती की हनुमान चालीसा घ्यायची, त्याच्यामुळे लवकर झोपच येत नव्हती. मी कशी बशी 12 वाजेपर्यंत झोपले आणि नंतर मॅजिक रॉक हातात घेतला आणि याला म्हटलं, बाबा तूच आता मला माझी झोप पूर्ण करून दे आणि मला परत 2 वाजता तूच उठव. त्याला सांगितलं मी. आणि जसे झोपले आणि परत त्याला म्हटलं, थँक्यू थँक्यू, बघ तुला हे करायचं आता, उद्या माझ्याकडनं तुला करून घ्यायचं आहे आणि माझी एनर्जी बूस्ट करायची. ते 2 तास मी अशी जबरदस्त गाढ झोपले ना. आणि 2 वाजता उठले. नंतर 3 वाजेपासून आपण 7 वाजेपर्यंत होतो, नंतर पण 12-1 वाजेपर्यंत आवरणं वगैरे, त्याच्यानंतर सगळं खाणं पिणं झाल्यावर झोपले. पण त्याच्यात जराही असं वाटलं नाही की मी 2 तास झोपले. आयुष्यात पहिल्यांदा मला असं आठवतंय की 2 तास झोपून सगळ्या एवढ्या ऍक्टिव्हिटी परत केल्या. नाहीतर कसं झालं असतं की ते असं डुलक्या मारायला होतं आपली जर झोप झाली तर. पण कुठंही असं जाणवलंच नाही, त्या याच्यात नाही जाणवलं की त्या हनुमान चालीसा करताना किंवा ती एनर्जी पूर्ण. आणि आता कधी पण मॅजिक रॉकला कुठं जायचं असेल, काही करायचं असेल ना, आणि लवकर उठायचं असेल, किती वाजता उठायचं मी त्याला सांगते. अलार्मच्या अगोदर मी उठलेली असते आणि अगोदर वॉशरूमला जाऊन येते, कारण मला आहे ना मॅजिक रॉक उठवून देतो. मॅजिक रॉकला सांगते की मला उद्या आहे ना 4 वाजता उठायचंय, मॅजिक रॉक उद्या मला 3:30 वाजता उठायचंय, मला उद्या मेडिटेशन करायचंय, मला ग्रॅटिट्यूड लिहायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचं, उद्या मला सिक्रेट मूवी बघायची आहे. तो बरोबर त्याच वेळेला त्याच टायमिंगला मी उठले जाते. आणि हे खूप अमेझिंग आहे, करून बघा. करून बघितल्यावर कळतं. जेव्हा तुम्ही करून बघता ना त्याची प्रॅक्टिस, जबरदस्त अशी प्रॅक्टिस व्हायला लागते. रोज रोज ही प्रॅक्टिसनी तुमचं एक तर रात्रीचं आहे ना माइंड हलकं होतं. दिवसभराचे जे काही स्ट्रेस असेल, ताणतणाव असेल, निगेटिव्हिटी असेल, ती पूर्ण आहे ना रिलॅक्स व्हायला जाते. कारण काय करतो आपण रात्री झोपताना आपल्याला बऱ्याच वेळेला कळत नकळत आपण काहीतरी टेन्शन येतो, काहीतरी एखादा जुना विचार आला, काहीतरी आपल्याला ते सगळं येतं. आणि मग अशा थॉटने आपण झोप लागत नाही. आज आपण बघतो कितीतरी लोक एन्झायटी, डिप्रेशन, काही इन्सोमेनिया या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना झोपच लागत नाही, त्यांना मेडिसिन घ्यावं लागतं, गोळ्या घ्याव्या लागतात. आणि जर ही प्रॅक्टिस करायला लागलो आपण तर आपल्याला सगळ्या चांगल्याच गोष्टी आठवायला लागतात, सगळ्या ग्रेटेस्ट थिंग आठवायला लागतात. मग एका दिवसामध्येच आपण जर 4-5 गोष्टी शोधतोय चांगल्या 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 छान, नंतर त्यातली एक गोष्टीला आपण हील करतोय, आपण स्वतःला हील करतोय डेली बेसिसवर, तर आपल्याला हे छोट्या मोठ्या गोष्टी आठवणार नाही, त्याचं काही आपल्याजवळ आलं त्याचा ताणही होणार नाही. तर अशी मॅजिकनी किती लोकांना असं वाटेल की आपलं आयुष्य बदललं आणि किती भारी वाटणार आहे, किती छान वाटणार आहे. आणि हे आपण पहिलं नाहीये. प्रत्येक वेळेस सांगते की आपल्याला हे मॅजिक मिळणार किंवा ही प्रॅक्टिस करणार आपण पहिलं नाही. खूप लोक आहेत, खूप लोकांना. तुम्ही सिक्रेट मूवी मधला अनुभव बघा, त्या व्यक्तीच्या दगडाचा त्यांनी स्वतः दाखवलेला आहे. किती जर लोकांनी एक बुक आहे सिक्रेटचीच ऍडव्हान्स बुक आहे, द सिक्रेट काहीतरी नाव याचं. हा, मॅजिकचेच असे सगळ्यांचे अनुभव आहे त्याच्यामध्ये. हा, मी ते बुकचं नाव सांगते तुम्हाला, सिक्रेटची पुढची बुक आहे ती. तर त्याच्यामध्ये सक्सेस स्टोरी सगळ्या लोकांच्या, म्हणजे तिने काय केलेलं आहे नंतर सगळ्यांच्या स्टोरी, तिला जेवढ्या स्टोरी कलेक्ट करता आल्या तेवढ्या केलेल्या आहे. आणि त्याच्यातल्या टॉप सिक्रेटच्या स्टोरीज कलेक्ट केलेल्या आहे. आणि ह्या स्टोरींनी काय केलेलं आहे त्या बुकमध्ये टाकलेलं आहे. तर मग त्या बुकमध्ये पण त्याच्या गोष्टी आहेत आणि आपण स्वतः पण त्याचं एक्झाम्पल बनतोय ना. आपण पण त्या सक्सेस स्टोरीचा आपण पण उद्या त्या वेबसाईटवर जाऊन आपली स्टोरी टाकू शकतो, आपण लिहू शकतो, म्हणजे आपण पण इतरांना देऊ शकतो. सगळ्यांना समजलं मॅजिक रॉक? येस. मॅजिक रॉक आपल्या आयुष्यामध्ये मॅजिक आणणार आहे. जसं आपण बघतो की आपण एखादा दगड असतो एखाद्या ठिकाणी लावलेला असतो, किंवा त्याला लोक पाया पडतात, हे करतात, त्याचं पूजा करतात आहे ना. किंवा आपल्या घरात पण आपण एक सिंपल मूर्ती आणतो, एखाद्या दगडाचा शालिग्राम जे काही आपण ठेवू त्याला आपण मानतो ना. मग मानत असेल तर ती गोष्ट आहे, मानत नसेल तर ती गोष्ट नाहीये. म्हणजे हे आपलं कल्चर आहे, ऑलरेडी आपल्या याच्यातलं कल्चर आहे. पण हे फॉरेन लोकांनी इम्प्लिमेंट केलं, त्या लोकांनी आपल्याला सांगितलं आणि तेव्हा आपल्याला ते पटायला लागलं, कळायला लागलं. नाही तर आपण हे सगळं शोधण्यासाठी परत भरकटत असतो, कितीतरी ठिकाणी जातो जिथं ते जे नाही करायचे त्या गोष्टी करतो. पण सिंपल आहे की आपण हे घरी बसून आपल्या स्वतःच्या दिवसभराच्या प्रॅक्टिस मध्ये करू शकतो. आणि एका दिवसात दिसत नाही मॅजिक, हे तुम्हाला रोज रोज करावं लागणार आहे. एकदा केल्याने काही होत नाही, पण एक दिवस नक्की होतो. हे लक्षात ठेवायचं की एकदाच करून होणार का? नाही होणार. मग तुम्हाला रोज रोज याची प्रॅक्टिस, पण जसे तुमचे 8-10 दिवस लगातार होतील तर तेव्हा तुम्ही तुमचा अनुभव इथे शेअर करू शकता येऊन की काय आहे. आता आपण मागच्या मॅजिक बुक मध्ये कोणाकोणाचे अनुभव आहे, तुमचे स्वतःचे काय अनुभव आहे, तुम्ही हँड्रेस करू शकता, तुमचा रिझल्ट शेअर करू शकता की तुम्हाला काय त्याच्याने चेंज झाली तुमची लाईफ मॅजिक रॉक. तर तुम्ही शेअर करू शकता की मागच्या याच्यात जर तुम्ही प्रॅक्टिस केली आहे त्याची मागच्या मॅजिक बुक मध्ये आणि तुमचा काय अनुभव आहे तुम्ही शेअर करू शकता. यस शोभा जी, आप भी हिंदी में भी कर सकते, शेयर कर सकते.
अगर आप मैजिक रॉक यूज कर रहे हैं तो यस, हँड रेज करना आहे. जे फर्स्ट टाइम करताय त्यांनी तुम्ही नेक्स्ट टाइम तुम्ही हे करू शकता. येस वैशाली मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा अनुभव म्हणजे हा मॅडम, मी व्यायाम करते, रोज वर्कआउट करते. हम्म. पण आपलं कसं पिरियड आला ते आला किंवा काही असं कुठं जाण्यात आलं तर जागरण झाल्यामुळे ते होत नाही. आणि त्याच्याने काय होतं, मग आपण 5-7 दिवस लोटले जातात. मग त्याच्यानंतर असं इच्छा होत व्यायामाला. म्हणजे शरीराला लगेच येऊन जातं. पण आता तुम्ही म्हणतात ना, बॉडीला धन्यवाद, पूर्ण शरीराला. मग ती सवय लागल्यामुळे काय झालं, म्हणजे पूर्ण व्यायाम आता म्हणजे कंटाळा येत नाही, उत्साहित असते मी. Yes. केव्हाही असो, मग कितीही वेळेला करायचं असो, किती म्हणजे उशिरा जरी उठला पण तो व्यायाम टळत नाही माझा. सर म्हणतात टाइम झाला तरी करते का. पण काय माहिती ते बॉडीला धन्यवाद म्हटल्यामुळे आणि एनर्जी पूर्ण आली मॅडम त्याच्याने. येस, म्हणजे आपण खूप ग्रॅटिट्यूड छान. करायला शिकलो ना. हो. मॅजिक रॉक तुम्ही आता आता शोधला, अजून मॅजिक रॉकची तुम्ही प्रॅक्टिस नाही केली आहे ना. पण तरी आता पकडलं ना मी त्याला मॅडम, तुम्ही जसं आणलंय ना, मी त्याला जसं पकडते ना तसं म्हणजे एकदम वेगळीच फिलिंग वाटली त्याला. हातात पकडल्यावर ते हात बंद केले, मूड बंद केल्यावर आहे ना, असं वाटतं की त्या हातामध्ये काहीतरी एनर्जी आली आणि ते पूर्ण आपलं म्हणजे डोक्यापर्यंत जाते मॅडम ती. येस, म्हणजे खूप छान वेरी फिलिंग वाटते ते. वाटते तिच्याशी काही एवढं हे नाही. आणि बघा कसा अनुभव आहे, तुम्ही सांगितलं आणि मी महादेवाच्या मंदिरात जाते. तो मग मी रस्त्याने ना, जसा तो माझी वाटच बघत होता आणि असं एकांतात पडलेला होता मॅडम, तो मला आकर्षित केलं त्याने मला. आणि मी लगेच पकडलं त्याला. म्हणजे मी आल्या ना, म्हणजे बहिणीलाही सांगितलं, बघ गं म्हटलं, तो जशी माझीच वाट बघत होता. बरोबर आहे. मग तुमच्या नशिबातला मॅजिक रॉक पण तुम्हाला मिळणार आहे, हे पण तुम्हाला माहित असतं की त्याला पण तुम्हीच अट्रॅक्ट केलंय आणि त्याने तुम्हाला अट्रॅक्ट केलेलं आहे. ती पण मग एनर्जीच आहे. तुम्ही जसं गुळगुळीत जसं सांगितलं तर पूर्ण तसा आहे मॅडम तो. आणि तुम्हाला तोच आवडायला लागेल. त्याच्या बाजूला भलेही तुम्ही चार ठेवले बाजूला, की तुम्हाला तोच मॅजिक रॉक तुमचा तो आपला आहे, आपला आपला वाटत नाही का. शेजारची लेकरं आपली लेकरं, असं कसं आपल्याला आपली जवळची मैत्रीण आणि हा, हाय मग हायची मैत्रीण तसं वाटायला लागतं. तर कालच माझा झाला ना तो. काल जसं त्याला पकडलं ना, त्याला म्हटलं की अरे हा तू माझाच आहे, जर त्याच्या हिशोबाने तूच माझ्या समोर आला ना. येस, तर खूप छान फिलिंग वाटली मॅडम, खूप. म्हणजे मंदिरात जायच्या अगोदरच तो मला भेटला. येस, येस. अजून कोणाला मॅजिक रॉक भेटलाय? पाटील ताई, तुम्हाला मिळालाय? माईक चालू करा, माईक. हा मॅडम, हा हा, फिश पॉटचा चालेल का? हा बघा. हो, चालेल ना, चालेल. दगडच आहे ना. हो चालतो, हो, आणि चालतो, गुळगुळीत. चालतो, चालतो. धन्यवाद. येस. त्याला मस्त आपल्या हातामध्ये ठेवायचे काही वेळ आणि व्हिज्युअलाइज करायचे की हा माझा फ्रेंड आहे. आजपासून जे काही असेल मी याच्याशी गप्पा मारणार आहे, याला सांगणार आहे तू माझा बेस्ट फ्रेंड आहे, त्याला म्हणायचं. मॅजिक रॉक एक बॉन्डिंग तयार करायची है ना. आपला वेल विशर कसा असतो, अशी एक बॉन्डिंग तयार करायची सोबत. यस शोभा जी, आपका क्या एक्सपीरियंस है? आपके हाथ में भी है ना. हाँ, यस. अच्छा लगता है। रात को मैं सोने को जाती हूँ ना, तो उसके हाथ में लेके सब पूरा दिन का अच्छी अच्छी बात उसके साथ करती हूँ, फिर सो जाती हूँ। तो लास्ट 10 दिन से मैं अच्छे से सोती हूँ, नहीं तो मेरे को नींद का बहुत प्रॉब्लम था। मैं आपको बताया था अगले महीने, ये पहली बार फोन कर रहे तो पूरा पूरा यस. रात नींद नहीं आता था। थक जाती थी कि नींद नहीं आ रहा है, नींद नहीं आ रहा है, अभी सुबह हो जाएगी, इतना बज गया, नींद नहीं आया। लेकिन ये लास्ट 10 दिन से मैं मस्त सोती हूँ, नींद बहुत अच्छी आती है और अच्छा लगता है। लाइक आप कैसे सोए, मतलब जैसे मैंने अभी बात की, मतलब लाइक लाइक बेबी जैसा सोना है, तो आप कैसा गहरी नींद में सोए हाँ, क्या? एकदम एकदम गहरी नींद में। हाँ, तो सपना भी कम आता है। गहरी नींद में जहाँ सोते हैं तो सपना भी कम आता है, और थोड़ा एकदम लाइट नींद आता है तो सपना बार बार आता है और नींद तुरंत खुल जाती है। तो ऐसा कितने साल के बाद सो रहे हैं आप? जैसे अभी सो रहे तो कितने साल के बाद सो रहे हैं? बहुत टाइम के बाद, कंटिन्यू 10 दिन से तो सो रही हूँ मैं। वाह, अभी बहुत बढ़िया. अभी अभी तो ऐसे ही सोएगी, ऐसा सोचती हूँ कि नहीं, अभी ऐसा ही नींद आएगा। यस, खूप सारी मैजिक दस आपको, बहुत और कल अच्छी मैंने बेबी जैसी कल स्लीप आए आपको. थैंक यू थैंक यू। और कल मैंने है ना पूरा 10, जो लिखने का था ना वो पूरा 10 लिखा, मैंने गुजराती में लिखा है, यस, वेरी गुड. क्या दोनों क्या पेज लिखे लिखा आपने? है। ब्लेसिंग क्या क्या लिखे और आपके? मेरे माँ से लेके पिताजी, सब सब मेरे जीवन का जो मेरे को हेल्प किया, मेरे को एक घर खरीदने के जिसने हेल्प किया उसको सबका धन्यवाद माना। और शरीर का सबका
माँ, पिताजी, गुरुजी, सबका धन्यवाद, और आपका भी कि आप हम लोग को, मेरे को द सीक्रेट का बहुत पता था 6 साल से पहले से, लेकिन मैं कभी पढ़ा नहीं। मालूम था ये सब बुक है, लेकिन मैं बोली कहीं ऐसा थोड़ी नहीं रहता है क्या, ऐसा सब बोलने से थोड़ी नहीं होता है। पता था, किधर से वो नहीं पता। तो मेरी छोटी सिस्टर बोलती है तेरे को तो सबसे पहले, मैं बोली हाँ मेरे को एक कब का 6 साल कोरोना के टाइम के पहले से पता था, लेकिन मैं बोली ऐसे थोड़े बोलने से होता है क्या। ऐसा देखो सोचती आपके थी। पास आया था मैजिक, पहले ही आया था, हाँ मतलब हाँ आपको सीक्रेट आया था, लेकिन आपने हल्के में ले लिया ना, चलो ऐसे थोड़ी हाँ होता है ना। उसके लिए हाँ, तो मैं बोली फिर कोई ऐसे लेडीज बोलती है तो थोड़ी ना ऐसा होता है, वो सब ऐसी झूठी हाँ, बात है। सोचने से ऐसा कैसे होगा करके। ना, हमें तो ऐसा हाँ। पसंद आता है ना जो मतलब सिंपल पसंद नहीं आता ना, सीधे सीधा पसंद नहीं आता। हमें तो लगता है हाँ, बहुत तो ऐसा चाहिए, है ना। हाँ, ऐसा कान पकड़ने को अच्छा लगता है, ऐसा करके पकड़ना हाँ, नहीं। तो सीधा सीधा सिंपल सिंपल अगर हमारे पास कुछ आता है और देता है हमें हाँ भगवान, तो कुछ हमें हजम ही नहीं होता है। तो 3 इडियट्स मूवी नहीं कि हाँ उसमें बताया है कि सीधी सीधी लैंग्वेज में मशीन की लैंग्वेज समझा उसको, उसको पसंद नहीं आया, बहुत लंबा चौड़ा बताया तो उसको समझ में आया। तो हमारा माइंड हाँ वैसा है, सीधा सीधा हाँ, आप पकड़ने जाओ तो कभी वैसा ही है। हाँ, यस, तो और मेरे को सिंपल है शरीर में कुछ भी लाइफ को। तकलीफ होता है ना, शरीर में यस किधर भी कुछ तकलीफ होता है न, तो 5 दूसरा अवयव क्या धन्यवाद मानती हूँ, ऐसा कभी स्टार्ट किया है। यस, तो मैं तो क्या करती हूँ, कभी कभी ये मैजिक रॉक है ना, ऐसा मतलब नहीं क्या, हाथ में तो लेती हूँ, बाद में कभी ऐसे फील होता है कुछ थोड़ा सा, कभी ऐसे फेस पे वगैरह उसको थोड़ा सा ये करती हूँ, तो खुद के सामने जैसे हम प्यार करते हैं ना किसी से, हाँ अगर हमें फील करते हक करते तो वैसा खुद को फील करती हूँ, टच करती हूँ जैसे आंखों को, अपने गालों को, तो एक फीलिंग अलग से आती है कि कोई कोई हमें सुन रहा है या कोई हमें फील कर रहा है, ऐसा एक फीलिंग आता है। तो आप जैसा बॉन्डिंग चाहे वैसा बना सकते हो मैजिक रॉक के साथ में, आपको क्या चाहिए वैसे आप कर सकते हो। अगर उस आदमी ने अपने बेटे की बीमारी ठीक की है ना, वो तो बड़ा बहुत बड़ा काम था, सीक्रेट में दिखाया गया कि बीमारी, तो बहुत सारे लोगों ने सपने भी पूरे किए इससे। ये तो सिंपल होगा दिन भर में, लेकिन जैसे हम एडवांस लेवल में जाते हैं प्रैक्टिस में, ज्यादा प्रैक्टिस करेंगे तो क्या करेंगे, हम हमारे सपने भी पूरे कर सके। अगर मान लो कुछ अर्जेंट काम है, अर्जेंट विश है, तो हम उसको बोल सकते हैं, जिसको विस्पर टेक्निक कहा जाता है, तो वो भी हम और बोल सकते मेरा मैं और मेरा म्यूजिक तो है ना, मैं नर्मदा गई थी ना ये बार, तो उधर नर्मदा में से लाई हूँ, तो मेरे को ऐसा लगता है ये कोई शिव ही है, क्योंकि नर्मदा का कंकर शंकर बोलते हैं, मालूम है ना। हैं। हाँ हाँ, बराबर है, हमारे बोलते हैं। गुजराती में से बोलते हैं, नर्मदा का कंकर शंकर है। तो मैं उधर नर्मदा में से चुन के लाई थी। हाँ बड़ा वो, बड़ा है वो, बिल्ली है, बिल्ली का झाड़ है ना, उसमें उसमें बड़ा बड़ा रखा है, छोटा वाला ये अभी साथ में रखती हूँ।